तर मी बाबू यांना विनंती करतो की ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे यांचा आपण सत्कार करावा। त्यानंतर रियाज भाई यांना विनंती करतो की त्यांनी तात्याराव भुजंग यांचा शाल टाकून सत्कार करावा। धन्यवाद। त्यानंतर मी मशरूफ भाई यांना विनंती करतो की अमृत चौगले यांचा सत्कार आपण शाल टाकून या ठिकाणी करावा। तर या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम झालेला आहे। तर मी सर्व बोलून थांबतो। यानंतर वकील साहेब आपण आपला 2 शब्द म्हणून या ठिकाणी व्यक्त करावा। नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज नागापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो असता आमचे मित्र बाबाभाई व रियाजभाई यांच्या माध्यमातून या गावी सन्मान झाला, सत्कार झाला। आमचे साथीदार तात्याराव भुजंग साहेब, सामाजिक कार्यकर्ता माजी परिसर माननीय श्री अमृत चौगुले, माजी परिसराचे सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या माध्यमातून आज या नागापूर नगरीमध्ये येऊन जो सन्मान केला गेला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। की जेव्हा केव्हा सामाजिक कार्य करत असताना आपण आपल्या भागामध्ये फिरत असतो, छोट्या गोष्टीकडे लक्ष देत असतो, ज्या सामाजिक गोष्टी असत्या, सामाजिक विकास असतो त्या माध्यमातून एकमेकांचा विचार केला जातो। भाऊबहीण आम्ही मागील 5-6 वर्षापासून या रोडबद्दल बऱ्याच चर्चा करत असतो। भाऊबहिणींना आम्ही बऱ्याच टायमाला इथे व्हिडिओ टाकले की या रोडची कुठेतरी दुर्दवस्था झालेली आहे, ती दुरुस्त करून रोड चांगले या नागरिकांना करून द्यावा अशा माध्यमातून भाऊबहीण आम्ही बरेच व्हिडिओ टाकले आणि त्याचा एक असा आला की या रोडला आता गती भेटली, बरेचसे काम होऊ लागलेले। करंजपासून जवळपास रामपूरवाडीपर्यंत पुरववाडीपर्यंत रोडला बजेट आलेलं आहे आणि काम थोडं चालू आहे। तर आमचं सरकारला हीच विनंती आहे की लवकरात लवकर या भागाचे रोड व्हावे आणि चांगल्या प्रकारचे या भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून या भागाचा नागरिक सुखी होईल, समृद्धी होईल आणि आपल्यामध्ये कुठेतरी येण्याचा प्रयत्न करेल। माझा या ठिकाणी सत्कार करा त्याबद्दल मी या गावाच्या सर्व लोकांचे, नागरिकांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।